मोठा संसारिक आहे, चांगला आहे, पर म्हणजे काहीतरी तिथं अवगुण आहे, तिथं अवगुण आहे कुठंतरी. जगद्गुरु तुकोबाई सांगतात त्यांचं हित कोणतं ना आपलं हित कोणतं आहे. त्यांचं हित वेगळं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध एकविध एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध एकविध एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध, हे करुणिया मन एकविध. जन्माल्यानंतर शिक्षण, शिक्षण झाल्यानंतर नोकरी, नोकरी झाल्यानंतर टिंब कोणतं हे आणखीन त्याच्यात बसलेलं नाही बरं पोरांनो तुम्ही. आणि टिंब झाल्यानंतर पुन्हा घर, स्वतंत्र झालं पाहिजे आपलं स्वतःच. बघा तुमचा संसार कुठपर्यंत आहे तुम्ही सांगा, फक्त कुठपर्यंत येते तुमची हाव कुठपर्यंत आहे आणि झाला कुठपर्यंत आहे. जन्म 1, शिक्षण 2, नोकरी 3, पैसा 4, घर 6, लग्न, लेकरं, नातू आणि चापट बसली की तुमचा खलास जीवन. लक्षात घ्या, ज्यांच्या पायी मोठं केलं त्याच्याकडून सवाल तुमचा विरोध आला, तुमचा संसार संपला. तोपर्यंत तुमचा संसार आहे. मग संसार तुम्ही बी केलाय आणि संतांनी बी संसार केलाय. त्यांच्या संसारामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये काय बदल आहे? कुठला बदल आहे? त्यांच्या संसारामध्ये देव राबले, त्यांच्या संतांमध्ये संत राबले. आपल्या संसारामध्ये पाहुणा सुद्धा येणं गेला. बहिणीने जर फोन केला दादाला, दादा कुणीच पोरगी देणं गेलाय, तुझी दे. ताई आवाज ऐकू नाही गेलाय म्हणते, कुठं आवाज ऐकू नाही गेलाय. हे संसार आहे आपला. काय ह्याच्यात दुःख आहे? तर दुःखाच्या डोहामध्ये तुम्ही उडी मारली आहे. दुःखाच्या डोहामध्ये उडी मारले. तुम्ही सुखाचा विचार कसं करू शकताल? तर संतांचं घ्या. ज्यानं चांगलं कार्य केलंय त्याचं कौतुक नाही बरं का, त्याच्या माईचं कौतुक आहे, त्याच्या बापाचं कौतुक आहे. बघा सावता बाबांच्या मनामध्ये देव आला. काय संस्कार विठ्ठल
विठ्ठलमय समजा जीवन झालं. बायको विठ्ठल म्हणते, मुलगे विठ्ठल म्हणतात, नातू विठ्ठल म्हणतात. ही तर नवल नाही हो. कांदा विठ्ठल म्हणतो, मुळा विठ्ठल म्हणतो, भाजी जाई जुई सर्व विठ्ठलमय झालं त्यांचं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी बोला. लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. विठाई माझी, विठाई खेडिया माझी हनुम्या शहाणा. न पडे काम वेचणे रे, कामाची नाही ते देख क्रोधाची कैसा, ते कैसे भांडणे. राम्या गड्याची आवडी मोठी आणि म्हणून लंके पेने रे. आता वराडानं नाचायचं का नवरदेवानं? वराडानं नाही काय पिंटू, पण नवरदेवानंच उडी मारली कुठं. त्याने सांगितलं इतकी कडक पेलेत आणि माझ्या समोर टाकली त्याने उडी खाली. कुठं काय माझी मजा झाली अनावर वाचा, 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 माझी मजा झाली अनावरी वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. छंदयाना माता घेतलाचे, 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 छंदयाना माता घेतलाचे. मजा झाली अनावरी वाचा, माझी मजा झाली अनावर 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 वाचा, माझी मजा झाली अनावरी वाचा, माझी मजा झाली अनावरी वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा.
ह्याच्याबद्दल टाळी वाजवा. तुमचं आता काहीच काम नाही, फक्त टाळ्या वाजवायचं. कुठं तेवढं तरी करा ना, तेवढं तरी करा. कुणाला कशामध्ये आनंद, कुणाला कशामध्ये आनंद, बरं का. हो, कीर्तनामध्ये आल्यानंतर टाळी वाजविण्यामध्ये काय फायदा आहे? कीर्तनात जर तुम्ही टाळी वाजविली, कीर्तन किती तासाचं आहे? 2 तासाचं आहे. 2 तास जर तुम्ही टाळी वाजविली कीर्तनामध्ये, तर तुमचं 7 दिवसाचं आयुष्य वाढतंय, बरं का. आयुष्य वाढतंय. आता तर आम्ही सांगत होतो आतापर्यंत, आता विज्ञानवाले सुद्धा सांगायला लागलेत. तुम्ही डॉक्टर नाहनेंची मुलाखत ऐका आता, बरं का. त्यांनी सुंदर विवंचन केलं ह्याच्यावर, की एक टाळी जर तुम्ही वाजविली तर आयुष्य वाढतं तुमचं. म्हणजे आता त्यांना सुद्धा कळालंय की आपल्याशिवाय, संत महात्म्यांनी सांगितलं ना, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. नाही, आता डॉक्टर सांगतात 5 किलोमीटर काय करा, पळा. मग कुठं बी हेंद्रे पळण्यापेक्षा देवाला पळून ये की कुठंतरी. देवाला पळ, गुरु महाराज संगत चला, दिंडीत चला, नाही का. पाय मोकळे होते आणि सागर होणार नाही आपल्याला, नाही का. चला पुढे घ्या. काय बोलतो मी? ज्याचा कांदा मुळा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, ज्याचा संसार, ज्यांनी संसार त्याला वाहून टाकला, वाह संसार देवाबाई, त्या मळ्यामध्ये भगवान येतो, लपण्याकरता येतो. आणि अनाथाची माया असणारी, साधकाचा मायबाप असणारा, त्याला हुडकीत येतो, त्याला हुडकीत यावं बोळ्यामध्ये आणि बाबाली पुसावं की देव इकडं आला का, भगवान आला का इकडं. आणि देवानी असं लटलट कापावं, कुणाला बघून? ज्ञानोबाला बघून. आणि म्हणावं कुणाला? सावता बाबाला, बाबा माझ्या मागे कोण लागले? चोर लागले, चोर लागलेत, मला कुठंतरी लपाव. आता त्यांची पैशी काय पिस्तूल होती का? हातात काय असेल? शेतकऱ्यांच्या हातात काय असते? इळा, कुराण, काय दुसरं असतं? खुरप, नाही का. अरे काय काय ताकद आहे. अहो, इळानं फाडलं हे हृदय आणि भगवंताला मध्ये बसवलं. प्रति ज्ञानोबा आहेत, भक्त अलग आहेत, ज्ञान अलग आहे. ज्ञानाही पेक्षा आणि भक्त श्रेष्ठ असतो, बरं का, लक्षात घ्या. ज्ञानाही पेक्षा ध्यान विशेष आहे. ध्यानामध्ये जे येत आहे ज्ञानात येत नाही. ज्ञानात अहंकार वाढतो. नवला अहंकाराची गोटी, विशेष नगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार येतो, बरं का. आणि भक्ती जर असेल तुमचं, तुम्ही भक्त जर म्हणला, परिणाम काय? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे वैराग्य धर्म स्थिर केली तिहाच पडे होती, सिद्ध आणून लाविली पंथिगा. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ज्याच पडे होती, सिद्ध आणून लाविली पंथिगा. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली दियाच पडे होती, सिद्धांनी लाविले पंथिगा. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली दियाच पडे होती, सिद्धांनी लाविले पंथिगा. पंथिगा. भक्ती जर असेल तर ज्ञान महाग आहे, वैराग्य महाग आहे. तुम्ही एक पाहिलं असेल बघा, महागातल्या प्राचीन काळातला दृष्टांत आहे. गाय जर शेतामध्ये व्याली तर तिला घरी जर आणायचं असेल तर गाईला वडीत आणीत नव्हता शेतकरी, तर त्या पाडसाला कुठून घेत होता? खांद्यावर घेत होता. आणि गाय महाग चाटी देत होती त्याला, बरं.
तसं देव जर तुम्हाला घरामध्ये आणायचा असेल, येत नाही तो, ते काय पाहुणा आहे भाई लगेच यायला हाक मारली की आला, असं नाही ना. केवढा मोठा आहे तो, केवढा व्यापक आहे तो, नाही का. आणि तो येण्याकरता तेवढं सोपं आहे का. तुला घर मंदिर बनावं लागेल, घर मंदिर तुला बनावं लागेल. तू आल्याशिवाय राहणार नाही. सावताबाबांच्या आणि तिथं आला, हृदयामध्ये बसला. 60 वेळा हरी हृदय मंदिरी त्याची सरली येरजार झाला सफल व्यापार. बघा भक्ती सावताबाबांची आहे. पण धन्यवाद तुकोबारांनी कुणाला दिले, त्यांच्या धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सागर प्रेमाचे आगर, सागर प्रेमाचे आगर, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, काय नुसतं. आता हे महागलचं वाजलं ना, आता तिला महत्वाचं आहे धाता गीता आणि ते आपलं म्हणते तार कुठं ता इकडे दाता गीता बरं का. हो काय बोलतो मी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा, साठवला. बरं हे कुणाच्या कुळातले होते, ब्राह्मण नाही हो, सर्वसामान्य जीव आहे. तुम्ही जन्म कुठं घेतला किंमत नाही, कर्म काय केलंय त्याला किंमत आहे. आंबेडकरांचा जन्म ब्राह्मणाच्या घरी आहे का कुठं आहे, कुठं आहे, कुणाच्या घरी, दलितांच्या घरी जन्म आहे. पण परिणाम काय, बामणाला मुलगी द्यावा लागली. कुणाला, लक्षात घ्या तुम्ही, एवढा परिणाम आहे त्याचा. का, ज्ञान आहे, ज्ञान आहे, अफाट चैतन्य. समाज माझा हा नीट झाला पाहिजे. ज्याच्या हृदयामध्ये भेटलं तिथं देव आहे. मायबापानो, तिथं देव आहे. सावता बाबांच्या घरामध्ये देव आहे, रस्त्यामध्ये देव आहे, कुठं पाहिलं तिकडे देव आहे. सर्वसामान्य कुळामध्ये जन्म आहे, माळीयांच्या कुळामध्ये जन्म आहे. प्रत्येक जीवाला जातीचा काय पाहिजे, अभिमान पाहिजे. असं सांगितलं पाहिजे मी ह्या जातीचा आहे म्हणून. मी सांगत नाही बरं का, स्वतः कोणी सांगितलंय, आमुची
माळियाची जात आमुची माळियाची जात शेत शेत लावू बागायत शेत लावू बागायत लावू बागायत आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेती लावू बागायत शेती लावू बागायत श्रीमंती फुलल्या प्रेम झाई दुई वेल्या बोला शांती श्रीमंती झाल्या आई काली शांती श्रीमंती फुलल्या प्रेम झाई दुई वेल्या जेवंती फुलल्या जाई दुई वेल्या आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेतीला लावू बागायत शेती लावू आणि सावत्याने केला आणि विठ्ठल पायी दे केला धन्य माता पिता तयाची त्याला धन्य माता देतात तुकोबर आहे त्यांच्या आई बापाला देतात बर का. समुद्र पार करण्याकरता हनुमानजींनी सहकार्य केलं प्रभू रामचंद्राला. सहकारी नाहीये, रामायणच त्यांच्यामुळे झालं. मेन जर हिरो कोण असेल तर हनुमानजी आहेत. प्रभू रामचंद्र हनुमंताचं कौतुक करायला लागले आणि अंजनी माता तिथं होती बरं. ते म्हणजे देवा तुम्हाला एड फिल लागलं की काय, कौतुक एकाचं काम एकाचं. काय झालं आई? नाही म्हणले त्याच्यात ताकद नाही, त्याच्या माईच्या दुधात ताकद आहे. त्याच्या माईच्या दुधात ताकद आहे, त्याच्यामध्ये ताकद नाहीये. त्या माईनं असं स्तन पिळलं, अशी धार टाकल्याबरोबर शिळा तुटली. हो शिळा तुटली, शिळा तुटली. प्रभू एवढी ह्याची ताकद असताना तुम्हाला एवढं त्यानं पडविलं हे सुद्धा मला आवडलं नाही म्हणली ती बरं का. लक्षात घ्या तुम्ही. आता आपली माय डॉक्टरकडे जाती दूध नाही म्हणते कुठं. लक्षात घ्या, पोटात असल्यापासून जर औषध देत त्याला, पोटात असल्यापासून, तर दूध कसं येईल रे? ती फाडायचं जातं समजा कुठं. फाडल्याशिवाय आता लेकरू तयार जन्म घेत नाही. धंदे झाले आता, हे सर्व धंदे झाले. हो आता डॉक्टर सांगतात हलायचंच नाही कुठं. आता आमची आई सांगायची पळा, कामं करा, कष्ट करा, मेहनत करा. काय डिलिव्हरी जर होत नसेल तर बैलगाडीत न्यायचं कुठं आणि डिलिव्हरी व्हायची. हो लक्षात घ्या नाही का. आणि आता बदामन पिस्टन जागेवर आहेत कुठं, जागेवर. डॉक्टर हलायचं नाही. अगं हलायचं नाही, वजन किती वाढविणार तू? किती किती वाढविणार वजन? भारताची नाहीये, राष्ट्राची माता जिजामाता 7 महिन्यांचा शोभा पोटात असताना माय कुठं पाहिजे? कुठं पाहिजे हो लेकरू? आता महिलाला माझा प्रश्न आहे, लेकरू पोटात आहे, महिला सासरी पाहिजे का माहेरी? कुठं पाहिजे? माहेरी पाहिजे नाही का, आईपाशी पाहिजे. पण जिजामाता पोटात बाळ आहे, पोटामध्ये, आणि घोड्यावर आहे, डोंगर दरी अशी फिरत होती. ते का फिरत होती? लक्षात घ्या. इथून पुढचा काळ असा आहे मायबापानो, कलियुगामध्ये तुमचा शत्रू दुसरा देश नाही कुठला. तुमचा शत्रू तुमच्यापाशीच आहे, जवळ आहे. स्वतःचा बाप लखुजी जाधव शहाजी राजाला मारण्याकरता महाग पळत होता. हो आणि शहाजी राजे आमची जिजामाता घोड्यावर दौड करत होते. शहाजी राजेंनी सांगितलं तुम्ही काय करा, थांबा, तुम्हाला मारणार नाही, ते मला मारल, तुम्ही जावा जरा कुठे ते थांबा. नाहीये, ज्याचा नवरा संकटात आहे त्याची बायको खंबीरपणाने उभा राहते ना,
फिर्याद नाही कोणाकडे बघण्याची पुन्हा त्या संसाराला. नवरा पाठीमागं दुःखात आहे आणि बायको जर खाली भजे खात असेल घरामध्ये तर त्याच्या संसाराला चव नाही आहे. ते जिजामाताच्या पोटामध्ये लेकरू आहे. मी का सांगतो, धन्य माता पिता पोटात लेकरू आहे. आणि बोलत होती ती जिजामाता आपल्या बाळक्या मधल्या पोटाला बोलत होती. बोलत होती काय बोलत होती, हे बाळा मला सुद्धा दुःख वाटतं रे, आता पोटायचं मी कुठेतरी बसलं पाहिजे, पण डोंगर दरीने मी जी फिरते ना बाळा, मी हाऊस नाही रे, पण ह्या दरी डोंगराने तुला फिरायचंय, तुला देशाचं संरक्षण करायचंय. हजारो महिला बलात्काराच्या खोईत पडायला लागल्यात. बाळा ह्याला तुला प्रकाश म्हणून यायचे, तुला प्रकाश म्हणून यायचे. तुला बोलत होती ते जिजामाता मधल्याला बोलत होती. तर मधलं ऐकत होतं. लक्षात घ्या तुम्ही, ऐकत होतं. जिजामाता काय म्हणली, भयंकर या विश्वामध्ये अंधारमय जीवन आहे, किरण टाक रे, सूर्याचं किरण टाक, तुझी गरज आहे. कवीने एक सुंदर वर्णन केलं आहे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, याला दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला एक वेळा शिवबा 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 पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, याला दिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या महाराष्ट्राला एक वेळा शिवबा पाहिजे, या महाराष्ट्राला एक वेळा शिवबा पाहिजे, या महाराष्ट्राला एक वेळा शिवबा पाहिजे, या महाराष्ट्राला एक वेळा शिवबा पाहिजे. टाळी वाजवा, टाळी वाजवा रे. तुम्हाला त्याला महाराजाला येत लागलं काय टाळी वाजवून ते स्फूर्ती येते, स्फूर्ती येते. आता टाळी वाजवलं तुम्हाला पैसे द्यायचे का हनुमंतानं? नाही द्यायचे का? स्फूर्तीमध्ये काय प्रोत्साहन मिळालं पाहिजे. अहो राजाने गडावर कोणी जर आलं तर तट चांगला बांधलाय का नाही याची परीक्षा घेतली राजाने. कशी परीक्षा घेतली? जो गडावर चढून येईल त्याला 1000 मोहरा. गडावर चढता येत नव्हता, असं थप होती, अशी थप होती बरं का. पण तिथे एक सर्जा नावाचा डोंबारी आला. बायकोच्या गळ्यात तिशी होतं, काय होतं, ढोलक होतं. आणि त्यानं बघितलं, असं दिसत नव्हतं वरचं काही. बायकोला सांगितलं दरीच निघून जाईल, फक्त एक काम कर, मी जर पळायलो ना तर ढोलक तुझं बंद करू नको. फक्त कुणाचं ढोलक बंद करू नको. स्वामी काळजीच करू नका, तुम्ही काळजीच करू नका, मला गरज नाही कशाची. आणि घेतलं ढोलक, धडुंग 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 सुरू केलं. आणि ती डान्स फार असतो बरं का. आता ही जी आहेत का ना, ती गजा ढोल वगैरे पिंटू बरं का, तर ती हाणून जी घेतात का नाही, लागत आहे. तुम्हाला वाटतं का लागत नाही, पण तेवढ्या मिठीत कळत नाही लागलेलं काही नाही, काहीच कळत नाही. अहो प्रत्येक नवविधा भक्ती आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आता आमची बी मुलं नसतात ना, आमची बी मुलं नसतात. आता ही अंगातच ये नाही की ही सुद्धा. आता ही काय लहर चालते, ते लहर चालते, पण एवढी बी लहर नाही आली की बायकोलाच माय मानायची कुणाला. आता इकडे काय पिटू आमच्याकडे तर काय ती अंगात आणती महिला कुठं, नवरा पुढे काय माय माय, तुझी माय आहे काय ती, काय बोलते सांगता येत नाही बरं का. लक्षात घ्या तुम्ही. पण हरी भजन ये ढवळीले जोगा, चुकाविला लाग कळी काळा, चुकाविला लाग कळी काळा, चुकविला लागा कळी काळाचा, चुकविला लागा कळी काळाचा. हरी भजन ये